म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या वाढली। नमाज पठण करताना 700 जणांचा झाला होता मृत्यू। 60 मशिदी उद्ध्वस्त। चौथ्या दिवशी मृतांचा आकडा 1700च्या पार। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले याची मागणी। पीएफची रक्कम काढण्याची मर्यादा वाढणार। 1 लाख रुपयांऐवजी 5 लाख रुपये काढता येणार। केंद्र सरकारकडून लवकरच होणार निर्णयाची अंमलबजावणी। बीडमधल्या अंबा साखर कारखान्याच्या जवळ रिक्षा आणि कारचा भीषण अपघात। अपघातात एकाचा मृत्यू, 7 जखमी। जखमींवर उपचार सुरू। उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातल्या 18 डॉक्टरांवर बोगस असल्याचे केले गुन्हे दाखल। डॉक्टर असल्याची सगळी कागदपत्र असून सुद्धा केली कारवाई। नाशिकच्या सटाणा तालुका बाजार समिती निवडणुकीसाठी 98.92% मतदान। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात। येवल्यात अवकाळी पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान होण्याची भीती। नेपाळमध्ये राजेशाही लागू करण्यासाठी आंदोलन। आंदोलनादरम्यान एका भारतीयासह 9 जणांना अटक। आंदोलनात 2 नागरिकांचा मृत्यू तर 110 जण जखमी। 3 वर्षात हजारांहून अधिक बांगलादेशींना अटक। घुसखोरांना मदत करणाऱ्या नागरिकांवर सुद्धा कारवाई। बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या ठरतीये चिंतेचा विषय। तमाशा पंढरीमध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचे करार। तमाशा व्यावसायिकांमध्ये उत्साह। नामांकित तमाशा फडांच्या तारखा आधीच बुक। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेनं उपजिल्हाधिकारी पतीलाच ठार मारण्याचा रचला कट। पत्नीनं मित्रांसह कट रचल्याचं समोर। पत्नी आणि मित्रांसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।